Hi friends, today we learn about the kingdom Animalia. Kingdom Animalia मध्ये कोणत्या प्राण्याचं क्लासिफिकेशन कसं केलेलं आहे, त्याचे कोणते कोणते क्रायटेरिया वापरले गेलेले आहेत हे आपल्याला इंट्रोडक्शन मध्ये पहिले बघायचे. पहिला क्रायटेरिया आहे फॉर्मेशन ऑफ बॉडी अकॉर्डिंग टू दी फॉर्मेशन ऑफ बॉडी. त्याचे दोन प्रकार पडलेले आहेत. फर्स्ट इज प्रोटोझोआ अँड सेकंड इज मेटाझोआ. प्रोटोझोआ म्हणजे काय? दोज एनिमल्स फॉर्म्ड फ्रॉम सिंगल सेल. दीज आर युनिसेल्युलर एनिमल्स. यांच्या शरीरामध्ये फक्त एकच पेशी आहे. त्या प्राण्यांना प्रोटोझोन प्राणी म्हणायचे. त्याचे एक्झाम्पल आहेत पॅरामेशियम, अमिबा. दुसरा आहे मेटाझोआ. Those animals on earth formed from multi cells. एकापेक्षा जास्त सेलनी त्या प्राण्यांची बॉडी तयार झालेली असते. अशा प्राण्यांना मल्टीसेल्युलर एनिमल्स किंवा मेटाझोअन एनिमल्स म्हणायचं. त्याचे एक्झाम्पल आहेत फायलम पोरिफेरा अप टू मॅमेलिया. पहिला क्रायटेरिया अकॉर्डिंग टू दी फॉर्मेशन ऑफ बॉडी. त्याचे दोन प्रकार, प्रोटोझोआ आणि मेटाझोआ. प्रोटोझोआ म्हणजे दोज एनिमल्स फॉर्म्ड फ्रॉम सिंगल सेल. दीज आर युनिसेल्युलर. त्यांना प्रोटोझोन एनिमल म्हणायचं. आणि जे प्राणी एकपेक्षा जास्त सेलनी तयार झालेले असतात त्या प्राण्यांना मल्टीसेल्युलर एनिमल म्हणायचं आणि त्यांना मेटाझोन एनिमल म्हणायचं. त्याचे एक्झाम्पल आहेत फायलम पोरिफेरा अप टू मॅमेलिया. दुसरा क्रायटेरिया आहे प्रेझेन्स ऑर अब्सेन्स ऑफ बोन्स. ज्या प्राण्यांच्या शरीरामध्ये बोन्स प्रेझेंट असतात किंवा अब्सेंट असतात त्याच्यावरून त्याचं क्लासिफिकेशन कसं गेलेलं आहे. पहिला प्रकार आहे नॉन कॉर्डेटा आणि दुसरा आहे कॉर्डेटा. दोज एनिमल्स डोंट शो बोन्स इन देअर बॉडी. ज्या प्राण्यांच्या शरीरामध्ये बोन्स अब्सेंट असतात त्या प्राण्यांना नॉन कॉर्डेट प्राणी म्हणतात. दुसरा प्रकार आहे कॉर्डेट. दोज एनिमल्स शो बोन्स इन देअर बॉडी. ज्या प्राण्यांच्या शरीरामध्ये बोन्स प्रेझेंट असतात त्या प्राण्यांना कॉर्डेट एनिमल म्हणतात. नॉन कॉर्डेटचं एक्झाम्पल आहेत फायलम पोरिफेरा अप टू इकायनोडर्मेटा. फायलम पोरिफेरा पासून पहिला आहे फायलम पोरिफेरा, दुसरा आहे सिलिएंड्रेटा, तिसरा आहे टिनोफोरा, चौथा आहे प्लॅटिहेल्मिंथिस, पाचवा आहे आस्किहेल्मिंथिस, सहावा आहे ॲनिलिडा, पुढचा सातवा आहे आर्थ्रोपोडा, त्याच्या पुढचा आठवा आहे मोलस्का, नववा आहे इकायनोडर्मेटा. हे जे फायलम पोरिफेरा पासून इकायनोडर्मेटा पर्यंतचे 9 फायलम आहेत त्याचे ते नॉन कॉर्डेट मध्ये येतात. आणि कॉर्डेट मध्ये फ्रॉम पायसिस टू मॅमेलिया क्लास पायसिस, नंतर येतो एम्फिबिया, नंतर येतो रेप्टिलिया, नंतर येतो एव्स, नंतर मॅमल्स. कॉर्डेट प्राण्यांमध्ये एक्झाम्पल आहेत पायसिस, एम्फिबिया, रेप्टिलिया, एव्स आणि मॅमल्स. आणि नॉन कॉर्डेटचे एक्झाम्पल आहेत फायलम पोरिफेरा, सिलिएंड्रेटा, टिनोफोरा, प्लॅटिहेल्मिंथिस, आस्किहेल्मिंथिस, ॲनिलिडा, आर्थ्रोपोडा, मोलस्का, इकायनोडर्मेटा. हे 9चे 9 फायलम आपल्याला सिक्वेन्सली पाठ पाहिजे. हे पाठ झालेच पाहिजे. आणि हे खालची पण 5 जे क्लास आहेत कॉर्डेटचे ते देखील आपल्याला सिक्वेन्सनी पाठ असले पाहिजे.
तिसरा क्रायटेरिया आहे अकॉर्डिंग टू देअर नंबर ऑफ जर्म लेयर्स. त्या प्राण्यांच्या बॉडीचे जर्म लेयर त्याच्यावरून त्यांचं क्लासिफिकेशन केले गेलेलं आहे. त्याचे दोन प्रकार आहेत, डिप्लोब्लास्टिक ॲनिमल्स आणि ट्रिप्लोब्लास्टिक ॲनिमल्स. डिप्लोब्लास्टिक ॲनिमल्स म्हणजे काय? दोज ॲनिमल्स ऑन अर्थ फॉर्म्ड फ्रॉम 2 जर्म लेयर्स. त्या प्राण्यांच्या शरीरामध्ये 2 जर्म लेयर्स असतात. पहिला आहे एक्टोडर्म आणि दुसरा आहे एंडोडर्म. Those animals formed from 2 germ layers, outer ectoderm and inner endoderm. त्या प्राण्यांना डिप्लोब्लास्टिक ॲनिमल्स म्हणतात. आणि ट्रिप्लोब्लास्टिक ॲनिमल्स कोणते? Those animals on earth formed from 3 germ layers, outer ectoderm, inner endoderm and middle mesoderm. डिप्लोब्लास्टिक ॲनिमल्स मध्ये 3 जर्म लेयर्स असतात, एक्टोडर्म, एंडोडर्म आणि मिसोडर्म. आणि डिप्लोब्लास्टिक ॲनिमल्स मध्ये असतात एक्टोडर्म आणि एंडोडर्म. डिप्लोब्लास्टिक ॲनिमल्स म्हणजे 2 जर्म लेयरने तयार झालेले ॲनिमल्स, एक्टोडर्म आणि एंडोडर्मने तयार झालेले ॲनिमल्स. ट्रिप्लोब्लास्टिक ॲनिमल्स म्हणजे 3 जर्म लेयरने तयार झालेले ॲनिमल्स. त्यांची बॉडी एक्टोडर्म, एंडोडर्म आणि मिसोडर्मने तयार झालेली असते. डिप्लोब्लास्टिक ॲनिमल्सचे एक्झाम्पल आहेत फायलम पोरीफेरा, सिलेंट्रेटा आणि टिनोफोरा. या 3 फायलम डिप्लोब्लास्टिक ॲनिमल्स मध्ये येतात. आणि ट्रिप्लोब्लास्टिक ॲनिमल्सचे एक्झाम्पल आहे फायलम प्लॅटिहेल्मिंथिस अप टू क्लास मॅमेलिया. ट्रिप्लोब्लास्टिक ॲनिमल्स म्हणजे 3 जर्म लेयरने तयार झालेले ॲनिमल. त्यांचे एक्झाम्पल आहेत फायलम प्लॅटिहेल्मिंथिस अप टू क्लास मॅमेलिया. चौथा क्रायटेरिया आहे अकॉर्डिंग टू दी बॉडी कॅव्हिटी सिलोम. सिलोम म्हणजे काय? सिलोम इज ए बॉडी कॅव्हिटी present in between body wall and visceral organs. सिलोम ही एक बॉडी कॅव्हिटी आहे प्रेझेंट इन बिटवीन बॉडी वॉल आणि विसरल ऑर्गन. बॉडी वॉल आणि विसरल ऑर्गनच्या मध्ये ती प्रेझेंट असते. याच्यावरून त्याचे 3 प्रकार पडलेले आहेत. पहिला प्रकार आहे एसिलोमेट ॲनिमल्स, दुसरा प्रकार आहे सुडोसिलोमेट ॲनिमल्स आणि तिसरा प्रकार आहे सिलोमेट ॲनिमल्स. आता एसिलोमेट ॲनिमल्स कोणते? त्यांना कसं डिफाइन करायचं? Those animals on earth in which the coelom is completely absent. पृथ्वीवरचे असे प्राणी त्यांच्यामध्ये सिलोमिक कॅव्हिटी कम्प्लिटली ॲब्सेंट असते, त्या प्राण्यांना एसिलोमेट ॲनिमल्स म्हणले गेले आहे. Those animals on earth in their body coelom is absent. ज्या प्राण्यांच्या शरीरामध्ये सिलोमिक कॅव्हिटी ही ॲब्सेंट असते त्या प्राण्यांना एसिलोमेट ॲनिमल्स म्हणतात. त्याचे एक्झाम्पल आहेत फायलम पोरीफेरा, सिलेंट्रेटा, टिनोफोरा आणि प्लॅटिहेल्मिंथिस. एसिलोमेट ॲनिमल्सचे एक्झाम्पल आहेत फायलम पोरीफेरा, फायलम सिलेंट्रेटा, फायलम टिनोफोरा, फायलम प्लॅटिहेल्मिंथिस. दुसरा टाइप आहे सुडोसिलोमेट ॲनिमल्स. सुडोसिलोमेट ॲनिमल्सला कसं डिफाइन करायचं? Those animals on earth in which the coelomic cavity is incompletely developed. ज्या प्राण्यांच्या शरीरामध्ये सिलोमिक कॅव्हिटी ही इनकम्प्लीट डेव्हलप्ड झालेली असते, म्हणजे त्या प्राण्यांच्या शरीरामध्ये इनकम्प्लीटली डेव्हलप्ड सिलोम असतो, अशा प्राण्यांना सुडोसिलोमेट ॲनिमल्स म्हणतात. Those animals on earth which show incomplete coelomic cavity in their body, अशा प्राण्यांना सुडोसिलोमेट ॲनिमल्स म्हणतात. सुडोसिलोमेट ॲनिमल्सचे एक्झाम्पल काय? ओनली फायलम आस्केलमिंथिस. प्लॅटिहेल्मिंथिसच्या नंतरचा फायलम आहे आस्केलमिंथी. आस्केलमिंथ मध्येच सुडोसिलोमेट आस्केलमिंथिस ॲनिमल हे सुडोसिलोमेट ॲनिमल्स आहे. तिसरा प्रकार आहे सिलोमेट ॲनिमल्स.
सिलोमेट ॲनिमल्सला कसं डिफाईन करायचं? दोज ॲनिमल्स ऑन अर्थ इन विच दी सिलोमिक कॅव्हिटी इज कम्प्लिटली डेव्हलप्ड. पृथ्वीवरचे असे प्राणी त्यांच्यामध्ये सिलोमिक कॅव्हिटी ही कम्प्लीट डेव्हलप झालेली असते. अशा प्राण्यांना सिलोमेट ॲनिमल्स म्हणतात. दोज ॲनिमल्स ऑन अर्थ विच शो कम्प्लीट डेव्हलप्ड सिलोमिक कॅव्हिटी, दोज ॲनिमल्स आर कॉल्ड सिलोमेट ॲनिमल्स. सिलोमेट ॲनिमल्सचे एक्झाम्पल आहेत फायलम ॲनिलिडा अप टू इकानोडर्मेटा अँड देन ऑल कॉर्डेटा. फायलम नॉन कॉर्डेटा मधले फायलम ॲनिलिडा पासून इकानोडर्मेटा पर्यंत आणि कॉर्डेट मध्ये फ्रॉम पायसिस टू मॅमेलिया पर्यंत. These animals are सिलोमेट ॲनिमल्स. पुढचा प्रकार आहे अकॉर्डिंग टू दी बॉडी ऑर्गनायझेशन. त्याचे 3 प्रकार पडलेले आहेत. पहिला प्रकार आहे सेल ॲग्रीगेट बॉडी प्लॅन, दुसरा प्रकार आहे ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन आणि तिसरा आहे ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लॅन. आता सेल ॲग्रीगेट बॉडी प्लॅनला कसं डिफाइन करायचं? दोज ॲनिमल्स ऑन अर्थ देअर बॉडी इज नॉट फॉर्म्ड फ्रॉम टिश्यू फ्रॉम ग्रुप ऑफ सेल, सो देअर इज नो ऑर्गन्स अँड नो सिस्टीम्स. ज्या प्राण्यांच्या शरीरामध्ये सेलच्या ग्रुपपासून टिश्यू तयार झालेला नसतो, त्यामुळे त्या प्राण्यांच्या शरीरामध्ये ऑर्गन्स तयार झाले नसतात, त्यामुळे त्या प्राण्यांच्या शरीरामध्ये सिस्टीम डेव्हलप झालेली नसते. अशा प्राण्यांचा सेल ॲग्रीगेट बॉडी प्लॅन असतो. त्या प्राण्यांच्या फक्त सेलमध्येच सर्व गोष्टी होतात. डायजेशन ते सर्व गोष्टी या प्राण्यांच्या सेलमध्ये होतात. त्यांचा प्लॅन सेल ॲग्रीगेट बॉडी प्लॅन आहे. दोज ॲनिमल्स ऑन अर्थ विच आर not formed tissue from group of cell, so there is no organ formation and no system formation. अशा प्राण्यांचा सेल ॲग्रीगेट बॉडी प्लॅन असतो. दुसरा आहे ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन. ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन म्हणजे काय? दोज ॲनिमल्स formed from group of cell. सेल पासून त्या प्राण्यांच्या शरीरामध्ये टिश्यू तयार होतो आणि त्या प्राण्यांच्या शरीरामध्ये एलिमेंटरी कॅनल ही डेव्हलप झालेली असते. एलिमेंटरी कॅनल फक्त अँटेरियर ओपनिंग माउथ दाखवते आणि पोस्टेरियर ओपनिंग ही अब्सेंट असते. अशा प्राण्यांच्या शरीरामध्ये पोस्टेरियरली ओपनिंग जी असते एनस ती अब्सेंट असते. त्या प्राण्यांच्या शरीरामध्ये फक्त अँटेरियर ओपनिंग माउथ असते. दोज ॲनिमल्स शो ओनली एलिमेंटरी कॅनल शो अँटेरियर ओपनिंग माउथ, नो पोस्टेरियर ओपनिंग. त्या प्राण्यांच्या शरीरामध्ये फक्त अँटेरियर ओपनिंग माउथ एलिमेंटरी कॅनलला असते आणि पोस्टेरियरली त्या प्राण्यांना एनस अब्सेंट असते. तिसरा प्रकार आहे ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लॅन. ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लॅन म्हणजे काय? दोज ॲनिमल्स ऑन अर्थ विच आर in their body systems are well developed. पृथ्वीवरचे असे प्राणी त्या प्राण्यांच्या शरीरामध्ये सिस्टीम पूर्ण डेव्हलप झालेले असतात. दी एलिमेंटरी कॅनल शो अँटेरियर ओपनिंग माउथ अँड पोस्टेरियर ओपनिंग एनस. ज्या प्राण्यांच्या शरीरामध्ये एलिमेंटरी कॅनल अँटेरियर ओपनिंग माउथ दाखवते आणि पोस्टेरियर ओपनिंग एनस असते, ज्या प्राण्यांच्या शरीरामध्ये अँटेरियर ओपनिंग माउथ आणि पोस्टेरियर ओपनिंग एनस असते, अशा प्राण्यांचा बॉडी प्लॅन हा ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लॅन असतो. सेल ॲग्रीगेट बॉडी प्लॅनचे एक्झाम्पल आहे फायलम पोरीफेरा,
ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅनरचं एक्झाम्पल आहे फायलम सिलेंट्रेटा, टिनोफोरा आणि प्लॅटिहेल्मिंथिस. आणि ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लॅन असणाऱ्या प्राण्यांचे एक्झाम्पल आहेत फायलम आस्किलमिंथिस अप टू फायलम क्लास मॅमिलिया. सहावा प्रकार आहे अकॉर्डिंग टू दी बॉडी सिमेट्री. अकॉर्डिंग टू दी बॉडी सिमेट्री त्या ॲनिमलचं 3 भागामध्ये क्लासिफिकेशन केलेलं आहे. पहिला आहे एसिमेट्रिकल ॲनिमल्स, दुसरा आहे बायलॅटरली सिमेट्रिकल ॲनिमल्स आणि तिसरा आहे रेडियली सिमेट्रिकल ॲनिमल्स. आता एसिमेट्रिकल ॲनिमल्स कसं डिफाइन करायचं? दोज ॲनिमल्स ऑन अर्थ देअर बॉडी इज नेवर डिवाइड इनटू 2 इक्वल सिमिलर पार्ट्स. ज्या प्राण्यांची बॉडी आपण 2 इक्वल सिमिलर पार्ट्स मध्ये डिवाइड करू शकत नाही अशा प्राण्यांना एसिमेट्रिकल ॲनिमल्स म्हणतात. Those animals on earth their body is never divided into 2 equal similar parts. ज्या प्राण्यांची बॉडी 2 इक्वल सिमिलर पार्ट मध्ये आपण डिवाइड करू शकत नाही अशा प्राण्यांना एसिमेट्रिकल ॲनिमल्स म्हणतात. त्याचे एक्झाम्पल आहे फायलम पोरिफेरा आणि फायलम मोलस्का. सम ॲनिमल्स फ्रॉम फायलम मोलस्का. दुसरा प्रकार आहे बायलॅटरली सिमेट्रिकल ॲनिमल्स. बायलॅटरली सिमेट्रिकल ॲनिमल्सला कसं डिफाइन करायचं? दोज ॲनिमल्स ऑन अर्थ देअर बॉडी इज डिवाइड इनटू 2 इक्वल सिमिलर पार्ट्स इन वर्टिकल मीडियम प्लेन. वर्टिकली ज्या प्राण्यांच्या बॉडी आपण 2 इक्वल सिमिलर पार्ट मध्ये डिवाइड करू शकतो अशा प्राण्यांना बायलॅटरली सिमेट्रिकल ॲनिमल्स म्हणतात. Those animals on earth their body is divided into 2 equal similar parts in vertical medium plane. ज्या प्राण्यांची बॉडी आपण मध्यभागातून कट करू शकतो अशा प्राण्यांना बायलॅटरली सिमेट्रिकल. 2 इक्वल सिमिलर भाग होतात त्या प्राण्यांचे. आता समजा आता मी आहे, मला आता सेंटर मधून जर कट केलं तर माझे 2 भाग वेगळे होतात, त्यांना बायलॅटरली सिमेट्रिकल ॲनिमल्स म्हणतात. तिसरा आहे त्याचे एक्झाम्पल आहेत फायलम प्लॅटिहेल्मिंथिस, आस्किलमिंथिस, ॲनिलिडा, आर्थ्रोपोडा अँड ऑल कॉर्डेटा. बायलॅटरली सिमेट्रिकल ॲनिमलचे एक्झाम्पल आहेत फायलम प्लॅटिहेल्मिंथिस, आस्किलमिंथिस, ॲनिलिडा, आर्थ्रोपोडा अँड ऑल कॉर्डेट्स. तिसरा प्रकार आहे रेडियली सिमेट्रिकल ॲनिमल्स. रेडियली सिमेट्रिकल ॲनिमल्सला कसं डिफाइन करायचं? दोज ॲनिमल्स ऑन अर्थ देअर बॉडी इज डिवाइडेड इनटू 2 इक्वल सिमिलर पार्ट्स इन एनी वर्टिकल मीडियम प्लेन. ज्या प्राण्यांची बॉडी आपण 2 इक्वल सिमिलर पार्ट्स मध्ये कोणत्याही पद्धतीने करू शकतो, असं 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 कसं पण आपल्याला त्या प्राण्यांची बॉडी 2 इक्वल सिमिलर पार्ट्स मध्ये डिवाइड करता येते अशा प्राण्यांना रेडियली सिमेट्रिकल ॲनिमल्स म्हणतात. दोज ॲनिमल्स ऑन अर्थ विच आर देअर बॉडी इज डिवाइडेड इनटू 2 इक्वल सिमिलर पार्ट्स इन एनी वर्टिकल मीडियम प्लेन. ज्या प्राण्यांची बॉडी आपण 2 इक्वल सिमिलर पार्ट्स मध्ये कोणत्याही प्रकारे करू शकतो, अशी 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 कशी पण आपण त्या प्राण्यांची बॉडी एनी वर्टिकल मीडियम प्लेन मध्ये 2 इक्वल सिमिलर पार्ट्स त्या प्राण्याच्या बॉडीचे करू शकतो अशा प्राण्यांना रेडियली सिमेट्रिकल ॲनिमल्स म्हणतात. एसिमेट्रिकल म्हणजे बॉडी नेवर डिवाइडेड इनटू 2 इक्वल सिमिलर पार्ट्स. ज्या प्राण्यांची बॉडी 2 इक्वल सिमिलर पार्ट मध्ये डिवाइड होत नाही अशा प्राण्यांना एसिमेट्रिकल ॲनिमल्स म्हणायचं. बायलॅटरली सिमेट्रिकल ॲनिमल ज्या प्राण्यांचे भाग आपण 2 सिमिलर भाग वर्टिकल मीडियम प्लेन मधून करू शकतो अशा प्राण्यांना बायलॅटरली सिमेट्रिकल ॲनिमल्स म्हणतात. रेडियली सिमेट्रिकल ॲनिमल्स 2 इक्वल सिमिलर पार्ट्स बाय एनी वर्टिकल मीडियम प्लेन. ज्या प्राण्यांचे आपण 2 सिमिलर पार्ट एनी वर्टिकल मीडियम प्लेन मधून करू शकतो अशा प्राण्यांना रेडियली सिमेट्रिकल ॲनिमल. एसिमेट्रिकलचे एक्झाम्पल आहे फायलम पोरिफेरा, सम ॲनिमल्स फ्रॉम फायलम मोलस्का.
बायलॅटरली सिमेट्रिकलचे एक्झाम्पल आहे फायलम प्लॅटिहेल्मिंथिस, आस्कोहेल्मिंथिस, ॲनिलिडा, आर्थ्रोपोडा अँड ऑल कॉर्डेटा. आणि रॅडियली सिमेट्रिकल ॲनिमल्सचे एक्झाम्पल आहे सिलेंट्रेटा, टिनोफोरा, इकायनोडर्मेटा. तर 3 फायलम मधले ॲनिमल रॅडियली सिमेट्रिकल ॲनिमल्स आहे. पुढचा प्रकार आहे अकॉर्डिंग टू दी हॅबिटॅट. पुढचा क्रायटेरिया आहे अकॉर्डिंग टू दी हॅबिटॅट. त्यांच्या हॅबिटॅटनुसार त्या प्राण्यांचं वर्गीकरण कसं केलेलं आहे. पहिला आहे ॲक्वॅटिक ॲनिमल्स, दुसरा आहे ॲम्फिबियन ॲनिमल्स आणि तिसरा आहे टेरेस्ट्रियल ॲनिमल्स. ॲक्वॅटिक ॲनिमल्स म्हणजे काय? दोज ॲनिमल्स लाईव्ह इन ओनली वॉटर मीडियम. जे प्राणी फक्त वॉटर मीडियममध्ये पाण्यामध्ये राहतात, खाऱ्या पाण्यामध्ये म्हणा किंवा गोड्या पाण्यामध्ये म्हणा. दोज ॲनिमल्स लाईव्ह इन ओनली वॉटर मीडियम, अशा प्राण्यांना ॲक्वॅटिक ॲनिमल्स म्हणतात. दुसरा आहे ॲम्फिबियन ॲनिमल्स. दोज ॲनिमल्स लाईव्ह इन वॉटर अँड लँड ऑल्सो. असे प्राणी जे पाण्यामध्येही राहू शकतात आणि जमिनीवरही राहू शकतात, अशा प्राण्यांना ॲम्फिबियन ॲनिमल म्हणतात. तिसरा प्रकार आहे टेरेस्ट्रियल ॲनिमल्स. दोज ॲनिमल्स लाईव्ह ओनली ऑन लँड. असे प्राणी ते फक्त जमिनीवर राहू शकतात, अशा प्राण्यांना टेरेस्ट्रियल ॲनिमल्स म्हणतात. ॲक्वॅटिक ॲनिमल्स म्हणजे काय? दोज ॲनिमल्स लाईव्ह इन ओनली वॉटर मीडियम. त्याचे एक्झाम्पल आहे प्रोटोझोआ, पोरीफेरा, टिनोफोरा, इकायनोडर्मेटा आणि क्लास पायसेस. मासे हे फक्त पाण्यामध्ये राहतात. ॲम्फिबियन ॲनिमल्स म्हणजे दोज ॲनिमल्स लाईव्ह इन वॉटर अँड लँड. असे प्राणी पाण्यामध्ये राहतात आणि जमिनीवरही राहतात. त्या प्राण्यांना म्हणतात ॲम्फिबियन ॲनिमल्स. त्याचे एक्झाम्पल आहेत फ्रॉग. तिसरा प्रकार आहे टेरेस्ट्रियल ॲनिमल्स. दोज ॲनिमल्स ऑन अर्थ लाईव्ह ओनली ऑन लँड. पृथ्वीवरचे असे प्राणी जे फक्त जमिनीवर राहतात, अशा प्राण्यांना टेरेस्ट्रियल ॲनिमल्स म्हणतात. त्याचे एक्झाम्पल आहेत क्लास रेप्टिलिया, एव्स, मॅमिलिया आणि इन्सेक्ट्स. इन्सेक्ट कशामध्ये येतात? आर्थ्रोपोडामध्ये येतात. आर्थ्रोपोडा म्हणजे त्याचा क्लास आहे इन्सेक्टा. फायलम आर्थ्रोपोडाचा क्लास इन्सेक्टा आहे. आर्थ्रोपोडामधले देखील काही प्राणी टेरेस्ट्रियल आहेत. पुढचा क्रायटेरिया आहे अकॉर्डिंग टू दी सेगमेंटेशन. 8वा क्रायटेरिया आहे अकॉर्डिंग टू दी सेगमेंटेशन. त्याचा पहिला प्रकार आहे अनसेगमेंटेड ॲनिमल्स. दुसरा प्रकार आहे सुडो सेगमेंटेड ॲनिमल्स आणि तिसरा प्रकार आहे सेगमेंटेड ॲनिमल्स. अनसेगमेंटेड ॲनिमल्स म्हणजे काय? दोज ॲनिमल्स देअर बॉडी सरफेस इज नॉट शो एनी सेगमेंटेशन. ज्या प्राण्यांचा बॉडी सरफेसवर कोणतंच सेगमेंटेशन आपल्याला दिसत नाही, ज्या प्राण्यांच्या शरीरावर सेगमेंट आपल्याला दिसून येत नाही, अशा प्राण्यांना अनसेगमेंटेड ॲनिमल्स म्हणतात. त्याचे एक्झाम्पल आहे फायलम पोरीफेरा, सिलेंट्रेटा आणि टिनोफोरा. दुसरा प्रकार आहे सुडो सेगमेंटेड ॲनिमल्स. दोज ॲनिमल्स which their body surface show incomplete segmentation. असे प्राणी त्यांच्या बॉडी सरफेसवर इनकम्प्लीटली सेगमेंट असतात. इनकम्प्लीट सेगमेंट असणारे प्राणी सुडो सेगमेंटेड ॲनिमल्स. त्याचे एक्झाम्पल आहे फायलम प्लॅटिहेल्मिंथिस. आणि तिसरा प्रकार आहे सेगमेंटेड ॲनिमल्स. दोज ॲनिमल्स शो देअर बॉडी सरफेस शो कंप्लीट सेगमेंटेशन. असे प्राणी त्यांच्या बॉडी सरफेसवर सेगमेंट आपल्याला दिसून येतात, अशा प्राण्यांना सेगमेंटेड ॲनिमल्स म्हणतात. त्याचे एक्झाम्पल आहे ॲम्फिबिया आणि आर्थ्रोपोडा.
पहिला प्रकार अकॉर्डिंग टू दी सेगमेंटेशन. अनसेगमेंटेड ॲनिमल्स बॉडी सरफेस नॉट शो एनी सेगमेंटेशन. अशा प्राण्यांच्या बॉडीवर कोणतेही सेगमेंट आपल्याला दिसून येत नाही. त्याचे एक्झाम्पल आहे फायलम पोरिफेरा, सिलेंट्रेटा आणि टिनोफोरा. सुडो सेगमेंटेड ॲनिमल्स बॉडी सरफेस शो इनकम्प्लीट सेगमेंटेशन. अशा प्राण्यांच्या बॉडी सरफेसवर इनकम्प्लिटली डेव्हलप्ड सेगमेंट्स आपल्याला दिसून येतात. त्याचे एक्झाम्पल आहे प्लॅटिहेल्मिंथीस, फायलम प्लॅटिहेल्मिंथीस. तिसरा प्रकार आहे सेगमेंटेड ॲनिमल्स. Animals show body show complete segmentation on their body. याचे एक्झाम्पल आहे ॲनिलिडा आणि आर्थ्रोपोडा. ते आहे किंगडम ॲनिमेलिया मधलं ॲनिमलचं क्लासिफिकेशन ही कोणत्या क्रायटेरियानुसार कसं केलेलं आहे हा त्याचा पूर्ण चार्ट आहे. थँक्यू.